जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी TY/BComच्या सेमिस्टर 6मध्ये आहे तसेच MCom, BBA, MBA आणि DTL यासारख्या अभ्यासक्रमाचे अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहे तर या विद्यार्थ्यांसाठी इन्कम टॅक्स किंवा बिझनेस टॅक्स या विषयासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारं जे पुस्तक आहे या पुस्तकाबाबत मी माहिती देणार आहे. जे विद्यार्थी आत्ता शैक्षणिक वर्ष 2023-24च्या बॅचमध्ये आहे तर यांना इन्कम टॅक्स या विषयासाठी कोणत्या पुस्तकाचा वापर करावा या संदर्भानं माहिती देणारं हा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षाबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये जे काही इन्कम टॅक्सचं जे काही टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुक इन्कम टॅक्सच्या टेक्स्टबुक संदर्भात मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे. हे जे काही बुक्स आहे ते क्षितिजा पब्लिकेशन पुणे यांच्यामार्फतलं हे पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे. तर या पुस्तकाचे जे कोणी ऑथर आहे ते आहे डॉक्टर सुधीर बोराटे सर, नंतर प्रिन्सिपल डॉक्टर सुहास निंबाळकर सर, दॅन डॉक्टर सोनल बावकर मॅडम, त्याच्यानंतर डॉक्टर सखाराम उघडे सर यांनी या ऑथरनी हे बुक्स एकत्रित मिळून तयार केलेलं आहे. या बुकची वैशिष्ट्य म्हणजे की या बुक्समध्ये प्रिव्हियस इयरच्या जे काही क्वेश्चन्स पेपर आहे TY/BComच्या त्या उत्तरासहित सॉल्व करून दाखवलेले आहेत. त्यानंतर यामध्ये फेब्रुवारी 2023ला जे काही फायनान्स ॲक्टमध्ये जे काही अमेंडमेंट झाले त्या अमेंडमेंटला अनुसरून हे बुक्स तयार करण्यात आलेलं आहे. तसेच प्रत्येक चॅप्टरवर आधारित एक 15 ते 20पेक्षा जास्त MCQ विथ उत्तरासहित या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्यानंतर हे पुस्तक आपल्याला BCom बरोबरच MCom, BBA, MBA आणि DTL सारख्या अभ्यासक्रमांना देखील हे पुस्तक वापरता येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे की यामध्ये जी काही लँग्वेज वापरलेली आहे ती सिम्पल टू अंडरस्टँड आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्याला देखील ही लँग्वेज जी काही आहे ती निश्चितच उपयोगात पडणारी आहे. यामध्ये जे काही असेसमेंट इयर असणार आहे ते आहे 2024-25. तुम्हाला माहिती आहे की आत्ता जे काही इयर चालू आहे ते फायनान्शियल इयर 2023-24 आहे, तर असेसमेंट इयर 24-25 आपलं असणार आहे. तर यासाठी हे महत्त्वाचं पुस्तक असणार आहे. यांच्या ऑथरची माहिती या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे. ओके. त्यानंतर बघा, या ठिकाणी जो काही तुमचा सिलेबस दाखवलेला आहे तो सिलेबस 4 चॅप्टरचा या ठिकाणी दाखवलेला आहे की इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, त्याच्यातल्या इम्पॉर्टंट टर्म्स ज्या काही दिलेल्या आहेत त्या सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला अंडरस्टँड होतील अशा भाषेमध्येच या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर तुमचे सोर्सेस ऑफ कम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अंडर द व्हेरियस हेड्स ऑफ इन्कम, जस्ट लाईक द इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, देन इन्कम फ्रॉम प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, देन इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन अँड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. त्याच्यानंतर 3 नंबरचा चॅप्टर दिलेला आहे की कॉम्प्युटेशन ऑफ टोटल टॅक्सेबल इन्कम, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये TTI असं म्हणतो, अँड टॅक्स लायबिलिटी कशी कॅल्क्युलेट करायची ॲज पर द ओल्ड रिजिम ॲज वेल ॲज न्यू रिजिम पद्धतीने माहिती दिलेली आहे. तसेच फायलिंग अँड प्रोव्हिजन्स काय आहे त्या बाबतीतही माहिती दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला मी इंडेक्स दाखवलेली आहे कोणत्या पेजेसवर काय काय सांगितलेलं आहे. जसं सुरुवातीलाच त्यांनी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर विथ सोल्युशन दिलेले आहे. 1 ते 17 पेजेसपर्यंत हे सोल्युशन आहे. त्यानंतर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 हा जो काही चॅप्टर नंबर 1 आहे तो 18 ते 32 आहे. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 2 हा 33 ते 143 पानांपर्यंत आहे. चॅप्टर नंबर 3 144 ते 177 आहे. चॅप्टर नंबर 4 178 ते 195 पेजेसपर्यंत दाखवलेला आहे. आता यामध्ये बघा, जी काही एप्रिल 2022, त्याच्यानंतर ऑक्टोबर 2022 आणि एप्रिल 2023 या 3 वर्षांच्या प्रिव्हियस इयर ज्या क्वेश्चन पेपर आहे त्या या ठिकाणी विथ सोल्युशनसह आपल्याला दिलेल्या आहेत. जसं की अगोदर इथं क्वेश्चन नंबर 1 हा तुमचा फिल इन दी ब्लँक्स होता 5 मार्काला. त्यानंतर राईट द फॉलोविंग टर्म्स होत्या, त्यांचीही नावं या ठिकाणी दिली विथ त्याचे उत्तरं पण तुम्हाला पुस्तकामध्ये बघायला भेटतील की कोणत्या प्रश्नाचं उत्तर किती नंबर पेजला दिलेलं आहे त्याची पण माहिती आहे. त्यानंतर इथे राईट शॉर्ट नोट्स आहे 10 मार्कासाठी. नंतर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला 3 सॉल्व करायचे, जसं इन्कम फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस, याच्यापैकी कोणतेही 3 प्रॉब्लेम किंवा ग्रॉस टोटल इन्कम यावरती पण एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिलेला आहे. तर यापैकी कोणतेही 3 प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे विथ ओल्ड रिजिम ॲज वेल ॲज न्यू रिजिम या पद्धतीने हे पुस्तक
दाखवलेलं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला ऑक्टोबर 2022ची क्वेश्चन पेपर आहे. इथे देखील तुम्हाला प्रश्न पहिला डिफाईन द फॉलोइंग टर्म्स, त्या टर्मचे उत्तरं पण तुम्हाला कुठे आहेत ते दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला शॉर्ट नोट्स दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 16-8 मार्काला काही ब्रॉड क्वेश्चन्स वगैरे असतील किंवा काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला दाखवलेले आहे, त्याचं देखील सोल्युशन या ठिकाणी म्हणजे प्रश्न विथ त्याचं उत्तर या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहेतच. ओके, सो आणि त्याचे उत्तरसुद्धा ओल्ड रिझिम न्यू रिझिम या दोन्हीही पद्धतीने दाखवलेले आहे. इथे एप्रिल 2023ची क्वेश्चन पेपर आहे, त्याचे विथ सोल्युशन पण या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेतच. ओके, सो या पद्धतीने 1 ते 17 पेजेसपर्यंत आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे जे काही चॅप्टर्स आहे त्या चॅप्टरचे देखील माहिती या ठिकाणी आहे. मी जसं की या ठिकाणी आता प्रॉब्लेम ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी दाखवलेलं आहे, तर तो प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन विथ ओल्ड रिझिम न्यू रिझिम दोन्हीही रिझिम पद्धतीने इथे दाखवलेले आहे. त्याच्यानंतर हाऊस प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम, त्याचे सोल्युशन्स ते दाखवलेले आहे. नंतर बिझनेस अँड प्रोफेशन त्याचेही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोल्युशन, ग्रॉस टोटल इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो त्याचे देखील वेगवेगळे फॉर्म्युले आणि त्याचं सोल्युशन या ठिकाणी दाखवलेलं आहे. सगळ्यात शेवटी तुम्ही पुस्तकाच्या शेवटी ज्यावेळेस 196 नंबर पेजवर येतात त्यावेळेस तुम्हाला इम्पॉर्टंट थेअरी क्वेश्चन्स पण दाखवलेले आहे, जी परीक्षेच्या अनुषंगाने आहे. येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये या टॉपिक्सवरती प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. त्यामध्ये कोणता प्रश्न तुम्हाला या अगोदर एक्झामला विचारला होता तर त्याची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे ऑक्टोबर 13, एप्रिल 16, ऑक्टोबर 17 म्हणजे प्रत्येक प्रश्नांची इथं सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्याचं सोल्युशनसुद्धा तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तसे त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की TY BComला प्रॅक्टिकल असतात, तर तुम्हाला टोटल 5 प्रॅक्टिकल आहे. 5पैकी कोणतेही 3 प्रॅक्टिकल तुम्हाला कंपल्सरी असतात. त्यापैकी वरील लिस्टमध्ये म्हणजे या लिस्टमध्ये जे काही प्रॅक्टिकल्स दाखवलेले आहेत तर यापैकी कोणतेही 2 प्रॅक्टिकल तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचे आहे. आणि संपूर्णतः लेटेस्ट जी काही अलाउन्सेस परक्विजिट्स दिलेले आहे त्या संपूर्ण यांची माहिती या ठिकाणी बुक्सच्या माध्यमातून दिलेली आहे. म्हणजे लेटेस्ट अमेंडमेंट ॲज पर द फायनान्स ॲक्ट 2023च्या नुसार जे काही लेटेस्ट अमेंडमेंट सांगितलेले आहे बुक्समध्ये त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहेत. यामध्ये प्रॅक्टिकल रिलेटेड जे काही गायडन्स आहे ते या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. अदरवाईज जे काही प्रॅक्टिकल करायचे ते तुमचे सब्जेक्ट टीचर तुम्हाला देणारच आहे. त्यानंतर इथे बिब्लिओग्राफी दाखवलेली आहे की या बुक्समध्ये जे काही माहिती सांगितलेली आहे ते या बुक्सच्या माध्यमातून आणि वेबसाईटच्या माध्यमातून घेतलेली आहेत. त्यानंतर इथे आणखीन क्षितिज पब्लिकेशनचे वेगवेगळे बुक्स आहे. बघा आता तुम्ही ज्यावेळेस हे पुस्तकं ज्यावेळेस घेताल ना, जसं की ॲडव्हान्स अकाउंटिंग ह्यात सेमिस्टर 5, सेमिस्टर 6, त्याच्यानंतर इन्कम टॅक्सचं ज्यावेळेस बुक्स तुम्ही खरेदी करताल ना तर याबरोबर तुम्हाला काही MCQ वगैरे जे काही आहे ना ते देखील काय केले जाणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच MCQ क्वेश्चनचं फ्री बुक्स पण तुम्हाला दिलं जाणार आहे. यांचे फर्स्ट इयरसाठी फायनान्शियल अकाउंटिंग, नंतर फायनान्शियल अकाउंटिंग फर्स्ट सेकंड, बिझनेस मॅथ, स्टॅट आहे, नंतर इन्शुरन्स अँड ट्रान्सपोर्टेशन हा जो विषय त्या विषयाची माहिती आहे. MCOMचं मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, नंतर TY BComचं इन्कम टॅक्स आहे. हे जे काही बुक्स आहेत ते क्षितिज पब्लिकेशनचे वेल नोन बुक्स आहेत. नंतर इथे काही स्पेसिमन कॉफी किंवा जर का तुम्हाला ऑर्डर मिळवायची असेल तर ती या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. तर इथे कॉन्टॅक्ट नंबर 9028चा दाखवलेला आहे. तर 9028 77 71 78 आणि 9028 75 61 64 61 24 या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला या विषयाची स्पेसिमन कॉपी किंवा हार्ड बुक्स जर का पाहिजे असेल किंवा बुक्स तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही या नंबरला संपर्क साधू शकता. शेवटी ऑथरची माहिती दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर सुधीर बोराटे हे रामकृष्ण महाविद्यालय यामध्ये ते असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करत आहे. तसेच डॉक्टर सुहास निंबाळकर सर हे ॲज अ प्रिन्सिपल म्हणून सिडिजन कॉलेज रामपूरला कामकाज करत आहे. त्याच्यानंतर डॉक्टर सोनल बावकर मॅडम ह्या जे काही आहे त्या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे या ठिकाणी त्या कार्यरत आहे. त्यांना 13 वर्षापेक्षाही जास्त एक्सपिरियन्स आहे. तर डॉक्टर सखाराम उघडे सर हे देखील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे कॉलेज मनसर या ठिकाणी 2013 पासून कामकाज करत आहे. ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांना
11 वर्षापेक्षा जास्त UG आणि PGला शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळं हे जे काही बुक्स आहे ते क्वालिफाईड लोकांनी तयार केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या बुक्सचा वापर तुम्ही जर का आगामी परीक्षेसाठी केला तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि 50 पैकी मॅक्झिमम 45पेक्षा जास्त मार्क तुम्हाला इझी मिळू शकतात या बुक्सच्या माध्यमातून. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या बुक्सला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पसंती करा. आपल्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये देखील हे बुक्स तुम्ही डिमांड करू शकता. सो अशाच प्रकारे नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर का या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडलीच तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.